जय महाराष्ट्र, जय कानादेश मित्रांनो. पाण्यामुळे आणि मोठीच वाढ आल्यामुळे नम पार्वती पते हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि मंदिराच्याच मागे खूप मोठी दरी आहे. जय महाराष्ट्र, जय कानादेश मित्रांनो. मान्सून सीझन चालू झाला आहे, म्हणजे पावसाळा सीझन चालू झालेला आहे. आणि पावसाळ्यावर सगळ्यांची काय विषय असतो की फिरायला जायचं. तर फिरायला जायचं म्हटल्यावर खूप लोक गडकिल्ले आट वगैरे या ठिकाणी जातात. ते गेलेच पाहिजे फिरायला. पण आपल्या खानदेश आणि संभाजीनगर आणि जळगावच्या बॉर्डरवर जे अजिंठा रांग आहे, तिथले काही मंदिरं आणि काही पुरातन किल्ले ते आज मी एक्सप्लोअर करतोय. आणि तुम्हाला पण ते एक्सप्लोअर करायला भेटणार आहे. खास आपल्या खानदेश आणि जळगावच्या पब्लिकसाठी आपण घेऊन येत आहे ही नवीन सिरीज. आपलं लोकेशन हे नाव आहे फक्त. आणि आपलं लोकेशन आता सध्याचं रूट जो आहे आपल्या लोकेशनचं आहे रुद्रेश्वर महादेव मंदिर, त्याच्यानंतर मुर्डेश्वर महादेव मंदिर जे संभाजीनगर जिल्ह्यात आहे. ते केडगाव आहे, पण ते अजिंठा डोंगर रांगच्या जवळपास आहे सगळे. असं आपण पुढे एक्सप्लोअर करू. तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा. तर आपण हा प्रवास त्यांच्यासोबत कंटिन्यू करतोय. माझी सगळी भाऊबंदकी, माझे काका मामा सगळे मित्रपरिवार सोबत आहे. तर त्यांच्यासोबत जात आहे. तर बोला हर 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 हर. तर असाच एन्जॉय करायला आम्ही सगळे पुढे कंटिन्यू करणार आहे. आणि मग कंटिन्यू बघत राहा. हां, तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता मागे जंगल आणि पुढे आपल्याला एक डोंगर चढून परत खाली उतरायचं आहे. अनलकीली आम्हाला पाऊस नाही भेटला. पाऊस पाहिजे होता, कारण पावसात जी मजा येते ती नाही फिरायला मजा. खरं तर पाऊस हवा आहे, तो पण लिमिटमध्ये. अति पाऊस पण खूप हानिकारक आहे. त्यामुळे आमच्या जे बाईक्स आहे ते इथपर्यंत पोहोचल्या. आता पुढचं आम्ही करू. आणि आमचा प्रवास होता येताना आम्ही नेरीवरून निघाले होते पहूरवरून शेंदूरवरून सोयगाव हा तालुका संभाजीनगर जिल्ह्यात येतो. पण हे जळगाव आणि संभाजीनगर यांच्या बॉर्डरवर आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि जळगावकरांना आणि जे खानदेश मधले लोक आहेत त्यांना खूप जवळ पडतं हा स्पॉट. तर सगळे खूप रेडी आहे पुढे चालायला. तर प्रवासात मजा आली ना? नाही. हा माझा मोठा भाऊ. याच्यातले लहानपणाची माकडामधले जे किडे होते ते आतापर्यंत गेलेले नाही आहे, म्हणून याला पोच द्यायचा होता. मॅन वर्सेस वाईल्ड घ्यायचं म्हणे सीन. म्हटलं ठीक आहे, चल मॅन वर्सेस वाईल्ड घेऊन घेऊ. देख ना, एक अंडा तेरा वजन सांभाळली. याच्यावर सिद्ध होतं की आपले पूर्वज माकडच होते. अर्धा व्हिडिओ पाण्यामुळे आणि मोठीच वाढ आल्यामुळे
थंडगार पाण्यात आणि डोंगरामधून येणाऱ्या पाण्यात तोंड धुवून पाणी पिऊन मस्त वाटलं. पाणी एकदम स्वच्छ होतं. आणि आता आपण आपल्या मंदिराकडे जात आहोत. तर व्लॉग कंटिन्यू बघत राहा. आणि हां, ह्या जंगलात बिबट्या, मोर, हरिण या प्रजातीचे प्राणीसुद्धा आढळतात. तर मग काळजीपूर्वक आणि यायचं तर हवं तर ग्रुपमध्ये यायचं. एकट्या येण्याचं विचार नाही करायचा. प्रत्येक ट्रिपमध्ये कोणी न कोणी असं असतोच. तू पहले खाना खाएंगी या नहीं खाएंगी, अगर तू खाएंगी तो मैं खाऊंगा, असे बाबू सोनावाले माझे मामा मागे फोनवर बोलत चालत आहे. ते त्यांची बाबू सोनानी आहे. हा ॲक्च्युली आहे, पण त्यांचं लग्न पक्क झालं म्हणून बोलत चालत आहे. सगळे अपडेट देत आहे आतापासूनच. कंटिन्यू बघा. चढाई चालू झालेली आहे. मागे बघू शकता सगळे डोंगर वगैरे आहे. चढाई खूप आहे. हो, चलो चलो. सलमान खान. नमः पार्वती पते हर हर महादेव हर हर. महादेव बोल रुद्रेश्वर भगवान की जय. चल बघ, जय श्री महाकाल. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेले आहे. पण एक गोष्ट घरी आहे, मंजिल पर जाकर मजा नहीं है. म्हणजे कोणीतरी सांगितलंय, मंजिल पर जाने का जो रास्ता है ना, उसका मजा लेना मजा है, लेकिन हमारी मंजिल भी मजेदार है और उसका रास्ता भी मजेदार है. असंच बोलत चालत ट्रॅकिंग करत आपण फायनली आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचले. असं अजिंठा पर्वत च्या कुशीतून पडतोय, वरतून पडतोय धबधबा. पाऊस नाही वरती, थोडा त्याचा फ्लो कमी आहे, पण तुम्ही बघू शकता. आता आपल्याला माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि व्लॉग बघत राहा. या पाषाणामध्ये दगडी पाषाणामध्ये माझ्या मागे तुम्ही बघू शकता. आपण पोहोचलेलो आहोत आणि लकीली धबधबा चालूच आहे. आता आपण या लेणीत प्रवेश करू आणि दर्शन घेऊ. फायनली आपण आता आहोत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता आपले गणपती बाप्पा आणि
नटसम्राट आणि सरस्वती मातेची मूर्ती, त्यांची प्रतिमा या लेणीत कोरलेल्या आहे. अंधार असल्यामुळे तुम्हाला ते नीट दिसणार नाही. आणि रुद्रेश्वर महादेवटा डोंगर रांगेच्या कुशीत वसलेले रुद्रेश्वर लेणी पर्यटक भाविकांसाठी भ्रमंतीची अद्भुत पर्वणी ठरलेली आहे. श्रावण महिन्यात लेणीतील महादेवाचे दर्शनासाठी भाविक वर्दळ असते. लेणीच्या चौथऱ्यावर महादेवाची पिंड असून समोर नंदीची देखणी मूर्ती आहे. श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. काल हर दुःख हर दारिद्र्य हर बोलो हर हर पर्यटकांची झुंबड नसल्यामुळे लेणी परिसराचे निसर्ग सौंदर्य अबाधित आहे. पण धबधबा, हिरवेगार डोंगर आणि लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना सुविधा देण्याची गरज आहे. जगप्रसिद्ध अजिंठा डोंगर रांगेत रुद्रेश्वर लेणी आहे. स्थापत्य आणि निसर्ग सौंदर्य मुक्त उधळण असल्यामुळे परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. धबधबा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील पर्यटक आणि भाविकांची गर्दी झालेली असते. लेणीत 60 फूट लांब आणि 12 फूट उंच सभामंडप आहे. लेणीच्या मध्यभागी आकर्षक डाव्या सोंडीची गणेश मूर्ती आहे. गणपती मूर्ती शेजारी उजव्या बाजूस नरसिंह व डाव्या बाजूस नटराजाचे शिल्प आहेत. लेणीजवळून सोयगावचे धरण व वेतालवाडी किल्ला दिसतो. मेरा जो सफर तेरा इलाही मेरा जिया चलो जी ऊपर पश्चापट आहे थोडी. निसर्गापेक्षा सुंदरता कुठेच नाही. सर्वात सुंदर निसर्गच आहे. आणि ही पण एक पायवाट आहे की त्या इकडून वरतून जो येणारे गाव वगैरे आहे तिकडून ह्या पायवाट्याने रस्ता आहे. आणि आपण ह्या पायवाट्यावरती जो सोयगावकडून येतो आणि इकडे वरती गेल्यावर सिल्लोड तालुका लागतो, तिकडून ते लोक येतात. आपला पर्यटनाचा प्रवास चालू झालेला आहे आणि आता आपण याच्यानंतर एक्सप्लोर करणार आहोत वैतालवाडी किल्ला, जो की इथून फक्त 5 किलोमीटरनी 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि मग याच पर्वतरांगमध्ये तो पण किल्ला आहे. त्या किल्ल्याची बी आपण माहिती आहे तुम्हाला पुरेपूर पुरवू. आणि त्याच्यानंतर आपलं पुढची डेस्टिनेशन आहे मुर्डेश्वर टेम्पल, जे की केडगाव गाव इथे वसलेलं, म्हणजे इथे ते मंदिर आहे. आपण वैतालवाडी किल्ला एक्सप्लोर केला की त्यानंतर आपण पुढे निघू. आणि जर हा व्लॉग मोठा होत असला तर ह्या व्लॉगच्या कंटिन्यूमध्ये आपण तो पार्ट 2 करू मुर्डेश्वर टेम्पल. आणि ह्या पहिल्या व्लॉगमध्ये, म्हणजे ह्या सिरीजच्या पहिल्या व्लॉगमध्ये रुद्रेश्वर टेम्पल आणि वैतालवाडी किल्ला तो एक्सप्लोर करणार आहे आपण, तो दाखवू. तर व्लॉग कंटिन्यू बघत राहा. रुद्रेश्वर नंतर आपण जातो आता वैतालवाडी किल्ल्यावर. तिकडचे दर्शन झाले. किल्ल्याला काही फार जास्त इतिहास नाही आहे, तर आपल्याला जितकी माहिती भेटली तितकी माहिती मी तुम्हाला पुरवेल. आणि रुद्रेश्वर आणि हा किल्ला जवळच आहे, तर मग तुम्हाला यायला काही हरकत नाही. एक 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आता आपण जातोय, तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा.
Once more! Once more! Once more! पाहुणा जेवला काय पाहुणा जेवला काय विचारा रे पाहुणाले विचारा पाहुणा जेवले काय नंबर 35 माझ्या मागे बघू शकतो तुम्ही बुरुज आहे. थोड्याच अंतरावर गेल्यानंतर आपण किल्ल्यापाशी पोहोचणार आहे. गाड्या आल्या मागून. तर चला आपली गाडी थांबली आहे, जायचंय लवकर. पाणी पडला पाहिजे गरज, पाणी पडेल तर मजा येईल. पाणीच नाही भेटत एवढं आणलं की आम्ही. चलो बापू गाडी पण मागे बुरून जाते भिंत आहे ते. आणि आपण थोड्या पुढे गेल्यानंतर गेट आहे, दरवाजा आहे. फायनली आपण वेताळवाडी किल्ल्यावर पोहोचतोय आणि समोरच महादरवाजा आहे, त्या वाटेने आपण जातोय. ह्या किल्ल्याची अवस्था इतकी काही खास राहिलेली नाही आहे, कारण हा किल्ला फक्त व्यापारासाठी किंवा ह्या प्रदेशावर लक्ष देण्यासाठी कामात यायला असावं त्या गाडी. त्याचा फारसा इतिहास आपल्याकडे नाही आहे, पण आपण थोडं सर्च करू आणि बघू. तशी मी माहिती तुम्हाला पुरवेलच. 1-2 मिनिटाच्या वाटेवर आपण 2 मिनिटाच्या अंतरावर वाटेवर आपण पोहोचू. महादरवाजा आणि वाट बघा कशी आहे. वाट खालून होती, आपण थोडं वरतून आले, कारण आपण चढताना तिकडून वरतून चढले. आता पुढे जातोय आपण. पण हा नजारा बघा माझ्या मागे. गो चलो 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 चलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. चल चला आपला ब्लॉग आपण कंटिन्यू करूया आणि जाऊया. महादरवाजे असं असायचं कारण तुम्ही बरेचसे व्लॉग व्हिडिओमध्ये बघितलं असेल. हे असं का दरवाजे असायचं कारण असं होतं की शत्रू जर हल्ला करतोय किल्ल्यांवर तर डायरेक्ट त्यांना हल्ला करता नाही येणार. त्यासाठी असे बनवलेले होते आर्किटेक्चर किल्ल्यांचे. चलो बऱ्यापैकी बुरुज हे कालांतराने डिसोड झालेले. वैताळगड हा महाराष्ट्राच्या संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात एक डोंगरी किल्ला आहे. सोयगाव तालुक्यातील डोंगराळ रांगात विविध लेण्या आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यापासून अंबई हळदागाव मार्गे गेल्यावर 4 किलोमीटर अंतर पुढे वेताळवाडी घाट लागतो. घाटाच्या डाव्या बाजूस वेताळवाडी धरणाचा अफाट जलाशय आहे. घाटाच्या तोंडालाच उजव्या हाताला वेताळगड दिसतो.
हा किल्ला अतिशय देखणा आहे. रस्त्यावरून सोप्या मार्गाने गड प्रवेश होतो. मुख्य दरवाजा जंजाड दरवाजा म्हणून ओळखला जातो. किल्ल्याला बुलंद तटबंदी आहे. किल्ल्यात आत गेल्यानंतर बालेकिल्ला लागतो. येथे बऱ्यापैकी शाबूत असलेल्या इमारती आहेत. निवासी इमारत, धान्याचे कोठार आहेत. वैतालगडावर आता केवळ भग्नावशेष दिसून येतात. पर्यटकांना आपापल्या जबाबदारीवर किल्ल्यावर जावे लागते. एक जुनी तोफही आढळते. आता तिला नव्याने किल्ल्यावर आणून ठेवले आहे. ह्या किल्ल्यावर बघण्यासारखं ही एक तोफ आहे आणि वरती फक्त एक वरती गेल्यावर जे बांधलेले जे बाले किल्ले त्यांचे पडलेले अवशेष आहे. आम्हाला वेळ नसल्या कारण आम्ही जास्त वरती जात नाही, कारण जे जितकं ह्या किल्ल्यावर एक्सप्लोर करण्यासारखं होतं तितकं मी एक्सप्लोर केलं आहे, तेवढं कॅचअप केलं आहे. कारण फक्त गेल्यावर फक्त एक हंडा आहे, एक कुंडी आहे आणि फारसं काही इतकं नाही आहे. आणि पुढे तो व्ह्यू आहे, तो व्ह्यू आपण मिस करू. पण जर तुम्ही आलात तर तुम्ही हे सगळं कंप्लीट करू शकता. कारण मला पुढे जायचं आहे, त्या हिशोबाने मी वरती गेलो नाही. आम्ही सगळे आम्हाला पुढे निघायचं आहे. पण फिरायसारखं खूप भारी आहे आणि मी या किल्ल्याची संपूर्ण माहिती तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगेलच. पण इथला व्ह्यू खरंच खूप व्ह्यू खरंच खूप भारी आहे. तुम्ही बघू शकता. वाव. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. शिवाय आणि वैतालवाडी किल्ल्याची सिरीज इथे संपू शकते आणि आपण पुढे एक्सप्लोर करणार आहे आता मुर्डेश्वर आणि जोगेश्वरी माता मंदिर. तर ते ह्या व्लॉगचा कंटिन्यू पार्ट राहील. तो पार्ट 2 राहील आणि हा पार्ट 1. तर हा व्लॉग इथे संपवतो आणि पुढचा व्लॉग नक्कीच लवकर 1-2 दिवसात पडून जाईल. तर लवकरच बघ जा आणि कीप सपोर्टिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कानादेश.